केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतलं साईबाबाचं दर्शन। थोड्याच वेळात विठ्ठलराव विखे बाळासाहेब विखेच्या पुतळ्याचं अनावरण। नुकसानग्रस्तांना मदत जाहीर करणार का याकडे लक्ष। अमित शहांची मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा। शिर्डीतील एका हॉटेलमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। शहांसह मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचाही शिर्डीत मुक्काम। मातोश्रीवर ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक। संजय राऊत अनिल परबांसह इतर नेते उपस्थित राहणार। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात पुन्हा नाईकांचा जनता दरबार। सोमवारी ठाण्यात गणेश नाईकांचा जनता दरबार। शिंदे गणेश नाईकांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याच्या चर्चा। नाशकात आज शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळावा। भाजपनंतर नाशकात शिवसेना ऍक्शन मोडवर। एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। ठाण्यात महायुती विरोधात महाविकास आघाडी मनसे एकत्र आल्याच्या चर्चा। जितेंद्र आव्हाडांच्या निवासस्थानी बैठक। राजन विचारे अविनाश जाधव काँग्रेस नेते उपस्थित। भाजप शिवसेनेची युती न झाल्यास कार्यकर्ते मरून जातील। मंत्री गुलाबराव पाटलांचं विधान। कार्यकर्त्यांसाठी युती करण्याचंही आवाहन। मनसे नेते मराठवाड्याचा दौरा करणार। बाळा नांदगावकर मनोज चव्हाण मराठवाड्यात जाणार। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार। संभाजीनगरात ठाकरे गटाचा हंबरडा मोर्चा। नुकसान भरपाईच्या मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक। विभागीय आयुक्त कार्यालयावर 11 ऑक्टोबरला मोर्चा धडकणार। नवी मुंबई विमानतळावर नोकरीत स्थानिकांना प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य द्या। शेकाप नेते जयंत पाटलांची मागणी। अन्यथा एकही विमान उडू देणार नाही, जयंत पाटलांचा इशारा। मनपा रुग्णालयात तरुणांचा हैदोस। रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना तरुणांकडून अर्वाच्य शिवीगाळ। मुंब्र्यातील हकीम अजमल रुग्णालयातील धक्कादायक प्रकार। परभणीच्या सेलूत 11वीच्या विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून अत्याचार। AI मार्फत फोटो तयार करून केलं ब्लॅकमेल। अभ्यासिकेतील शिक्षकासह दोघांना अटक।